हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर सकाळी ब्रश वगैरे करून मी रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स खायला बसलेली आहे. सकाळचा चहा वगैरे झाला. त्याच्यानंतर आज उशांचे कवर वगैरे धुवूयात म्हणलं, कारण की खूप घाण झालते. तर हेच बेड वगैरे आवरलं. ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर 2 दिवस झालं पाऊस इतका वाढला आहे की उघडतच नाही. थोडा वेळ उघडतो का परत सुरू होतं. त्याच्यामुळे कपडे काही सुकत नाही आणि कालचे कपडे वाळलेले नाही, आजचे कपडे वाळलेले नाही. कपडे तर काही धुवायचे बंद होत नाही आणि पहिले काही सुकत नाही. तर कपडे सगळे काढून घेतले, जाळीत ठेवले, कारण की घडी घालायला आत्ता टाईम नाही. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मी अशी अंघोळ करून आले, कारण की स्वयंपाकायला खूप लेट होत होता. तर आज आहे जेवणामध्ये मटकीची भाजी. एकीकडे मसाला परतत होते आणि सोबत चहासुद्धा घेत होते. थोडासा चहा कमीच करायचा आहे आता. कमी म्हणजे बंदच करायचा आहे चहा, पण तो बंद काही होत नाही. जसा पाऊस पडतोय तसं मलासुद्धा असं एकदम शांत वाटतं, अपसेट वाटतं. काय होतं असं काही कळत नाही का प्रेग्नन्सीचे मूड स्विंग्स होत आहेत. तर मसाला झाला. एकीकडे गॅसवर भाजी टाकली आहे आणि दुसऱ्या गॅसवर भाताचा कुकर लावला आहे. त्याच्यामुळे म्हणलं पहिले भांडे घासून घेऊयात, म्हणजे दोन्ही कामं होईस्तोवर हे तिसरं कामसुद्धा आवरून जातं उभं राहण्यापेक्षा किंवा बसण्यापेक्षा. त्याच्यामुळे भांडी घासायला घेतले. आणि काय होतं आहे, कामच उरकत नाही आहे मला. एवढंसं काम आहे पण ते उरकत नाही आहे. तर भांडे क्लीन झाले, तोपर्यंत भाजी शिजली आणि भातसुद्धा झाला. तर लगेच चपात्या करायला घेतल्या, कारण की 10:30 वाजून गेलते. खूप लेट झालता. सकाळी उठल्यापासून मी करतेच काय, मला याचाच प्रश्न पडतो. अक्षरशः कामच आवरत नाही आहे माझं. बसत उठत सगळं काम चालू आहे. तर एवढे भांडे घासले तरी परत ते बेसिंग भरलं. पण म्हणलं आता थोडा वेळ बसावं, कारण की सकाळपासून थोडेसे पाय पण सुजलेले आहेत, जास्त नाही, थोडेसे. त्याच्यामुळे थोडा ब्रेक घेतला. पण सई आली केस विंचरायला, मग त्याच्यामुळे तिचे केस विंचरले आणि आतमध्ये जाऊन थोडा वेळ पडले, 15-1 मिनटं. त्याच्यानंतर म्हणजे सगळे जेवण करून घेऊया. त्या जेवणामध्ये आज होतं मटकीची भाजी. रात्रीचं पिठलं होतं ते मी चपात्या झाल्यानंतर तव्यामध्ये मस्त असं खरपूस परतून घेतलं होतं. तर ते पिठलं, भात आणि चपाती आजचा मेन्यू होता हा. तर जेवण करून घेऊयात. जेवण करायला बसलं की ह्या पोटातल्या बाळाला काय होतं काही कळत नाही. इतकं हालचाल करतं का असं बसलेलं असलो का असं टाईट व्हायला होतं, व्यवस्थित बसता येत नाही. आणि हे झालं जेवणाचं. झोपायला गेलं, झोपायला पण तसंच कंटिन्यू हालचाल करत राहतं, कंटिन्यू खेळत राहतं. आणि जेव्हा काम करत असतो तेव्हा एकदम शांत असतो. म्हणजे जो नंतरचा त्रास आहे तो आत्ताच चालू झाला आहे. तर जेवण झालं, लगेच किचनसुद्धा आवरून घेतलं. आज गायांना पाणी मंगेशजींनीच दाखवलं. शेणसुद्धा मागं वगैरे त्यांनीच वळलं. आज मी तिकडे गेलीच नाही. तर चला, असा माझा सकाळचा रुटीन.